एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी स्वतः दुचाकीचा वापर करताना दिसतात, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या दौऱ्यात तब्बल 25 वाहनांचा ताफा दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कोनवा येथील या दौऱ्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सामान्य नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. राज्यात इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि साधेपणाचा संदेश देण्यावर सरकारकडून भर दिला जात आहे. मुख्यमंत्री अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांकरिता दुचाकीचा वापर करून नागरिकांना सकारात्मक संदेश देताना दिसतात. मात्र दुसरीकडे मंत्री संजय राठोड यांच्या कोनवा येथील दौऱ्यात मोठा वाहन ताफा दिसून आल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक स्तरावर उपलब्ध झालेल्या दृश्यांमध्ये अनेक चारचाकी वाहने एकत्रितपणे फिरताना दिसत आहे. या ताफ्यात सुमारे 25 वाहनांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चांना वेग आला आहे. एकीकडे इंधन बचतीचे आव्हान आणि दुसरीकडे मोठे वाहन ताफे, यामुळे नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. शासनाचा संदेश आणि प्रत्यक्षातील चित्र यात तफावत असल्याची टीकाही काही जणांकडून करण्यात येत आहे. राजकीय नेते, मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांसाठी सुरक्षा तसेच प्रशासकीय कारणांमुळे वाहनांचा वापर केला जातो. मात्र अशा मोठ्या ताफ्यांची आवश्यकता किती आणि त्यातून कोणता संदेश जातो, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर संबंधितांकडून अधिकृत स्पष्टीकरण येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दृश्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. कोनवा येथील दौऱ्यात दिलेल्या या वाहन ताफ्यामुळे इंधन बचत आणि शासकीय संदेश यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर अधिकृत भूमिका काय येते आणि पुढे कोणती प्रतिक्रिया उमटते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.